तयार झालेत आपले बेसन लाडू. दूध आणि तुपातील बेसन लाडू. दूध घातल्यामुळं साखर जी कचकच लागते ना ती लागत नाही. चवीला खूप छान होतात आणि मेन म्हणजे दाणेदार होतात. हे बघा. तर तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे बेसन लाडू. बेसन लाडूसाठी लागणारं साहित्य इकडे बघा. या वाटीने मी इकडे 5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते मी छान चाळून घेतलेलं आहे. 50 ग्राम मनुके आहेत. 200 ग्राम मी पिठी साखर घेतलेली आहे आणि 150 ग्राम मी इकडे तूप वितळून घेतलेलं आहे. तर आता मी लाडू बनवायला सुरुवात करते. आता पहिल्यांदा घालणार आहे मी तूप. निम्म पीठ मी भाजून घेणार आहे. तूप गरम झालेलं आहे. आता घालते मी बेसन पीठ. 5 वाट्या बेसन पीठ आहे, तर मी आत्ता पहिला मी 2.5 वाटीच घालणार आहे. आता मी हे खरपूस भाजून घेणार. हलवत राहायचं सारखं. बेसन पीठ करपलं नाही पाहिजे आणि कलर पण छान आला पाहिजे, तर त्यासाठी सतत हलवत राहायचं. सतत हलवत राहून हे बघा असं कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचं. जवळजवळ मी 4 ते 5 मिनटं मी हे बेसन पीठ तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता हे बघा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली. दिवाळीचा सगळ्यात मेहनतीचा पदार्थ बेसन लाडू हा आहे. खूप वेळ द्यावा लागतो आणि खरपूस पीठ भाजल्याशिवाय ते चवीला चांगलं लागत नाही. पीठ खरपूस भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. आता मी सगळं पीठ खाली काढून घेतलेलं आहे आणि हे बघा हे आहे जायफळ. ते थोडंसं खिसून घालणार आहे. बेसन पिठामध्ये जायफळ जातं आणि त्यामुळे लाडू छान लागतो आणि पोटासाठी चांगलं असतं. त्यामुळे जायफळ घातलं जातं बेसन पिठामध्ये. आत्ता घालते मी पिठी साखर. पीठ गरम आहे तोपर्यंतच पिठी साखर घालायची आणि बघा अशी मिक्स करायची. छान मिक्स होते. मी जास्तीचं तूप घालून पीठ पातळ करत नाही, त्यामुळे लाडू आहे ना ते रेलतात, बरोबर होत नाहीत. तर आता हे या पद्धतीने जर केले ना तर लाडू एकदम करेक्ट होतात. तर आता मी हे सगळं साखर आणि पीठ मिक्स करून घेते. आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी माझा एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे. तो म्हणजे थोडंसं 1 चमचाभर दूध आणि ते मिक्स करून घेणार आहे. दुधाने चव खूप छान येते आणि लाडू छान बांधला जातो. दूध घातल्यामुळं काय झालं, सगळं मिश्रण आहे ना ते दाणेदार तयार झालं. मी बघा असं हातावरती चोळून ते मिश्रण तयार केलं आणि आता मी लगेच लाडू वळायला घेणार आहे. तर लाडू वळण्यासाठी हे बघा मी असं लाडू तयार केलेला आहे. कमी तुपातील आणि दुधामुळे टेस्टही छान येते. तर तुम्हीही या पद्धतीने करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.